श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। आज आहे पौष महिन्यातला चौथा रविवार आणि माझी पूजा वगैरे झालेली आहे। चला तर मग तुम्हाला दाखवते आजची पूजा आणि रांगोळी। पाहू शकता सिंपल अशी बॉर्डर रांगोळी काढलेली आहे आणि पूजा खूप सुंदर केलेली आहे। थोडेफार फुलं पण होते, विकतचेच आणलेले आहेत आणि तुपाचा दिवा लावलेला आहे। तुपाच्या दिव्यात लगेचच फूल तयार झालेलं आहे। असा एकही दिवस जात नाही की आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होत नाही आणि आपल्या कळसाला छान असं झाड आलेलं आहे। हे वर्षभराचा कळस आहे, श्रावण महिन्यामध्ये स्थापन केलेला आहे। कुलदेवतेच्या नावाने कळस स्थापन केलेला आहे। माझं कुलदैवत आहे रेणुका देवी, तर रेणुका मातेच्या नावचा कलश स्थापना आहे ती। आणि जी मी पाहू शकता ओट्याखाली जाऊन बसलेली आहे। मी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा ती माझ्या मागच असते, माझ्या मागे मागेच लुडबुड करते आणि मी जिथं बसल तिथंच ती पण बसते, किचन ओट्याखाली बसलेली आहे। मग पूजा वगैरे केली, सकाळचा एकदा चहा झालेला आहे माझा आणि परत एकदा चहा घ्यायचा आहे कारण आज आहे उपवास, त्यामुळं मी माझ्यासाठी चहा ठेवला। आणि मुलगी म्हणली मला नाही का मम्मी आज पोहे खायचेत म्हणली, खूप दिवस झालं कांदे पोहे खाल्लेले नाहीत आणि आज पोहे कर। तर मग मी तिच्यासाठी पोहे करणार आहे आणि माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी करणार आहे। आणि मुलगा आणि मिस्टर नाही का आज आमची LICची मीटिंग होती, तिथं गेलेले आहेत आणि तिथंच जेवण करून येणार आहेत ते, त्यामुळं मला स्वयंपाक काही करायचा नव्हता। तरी पण मी सकाळीच पोळ्या वगैरे टाकून घेतले कारण आमच्या जिम्मीला खायला लागतं, 2-3 वेळेस तिला पोळ्या वगैरे खायला द्यावं लागतं, दूध पोळी। त्यामुळं मी पोळी असं कधीही होत नाही की टाकत नाही। तर 1-2 मूठ असे पोहे भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। खळखळ पाण्यानं तांदळासारखे धुवून घ्यायचे आहेत। हे जाड पोहे आहेत, याला दगडी पोहे म्हणतात। आणि कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे आणि पोहे करायला घेतले आणि चटणी मिठाचा डब्बा बघितला म्हणजे मसालेदाणे पाहिली तर सगळी रिकामी, कारण परवा आवरावर केली तर घासायला काढलेली आहे, घासून ठेवलेला आहे, तर आता भरायचा राहिलेला होता। आणि मसालादाणे भरलेले असले ना झटकीपट आपल्याला मसाले याच्यामध्ये टाकता येतात फोडणीला, आणि भरलेले नसल्या की सगळी बेजारी होते, तिथला डबा उचलून आणा तिथं ठेवा, तिथला डबा उचलून आणा तिथं ठेवा, असं होतं। आणि मी हळद, लाल तिखट मसाला वर्षभराचं करून ठेवीत असते, मध्ये मध्ये कुठूनही विकत आणत नाही, मी स्वतः हातानं बनवते। आपल्या हातानं बनवलेल्या पदार्थाला खरंच खूप छान अशी चव येते, त्यामुळे बाहेरचं विकतचं कोणतंही वापरत नाही, जे रेग्युलर आहे तेच। तर लगेचच मसालेदाणे पण भरून घेतली आणि पोह्याला फोडणी दिली। तर पोहे कसे केले, तेल टाकलं कढईमध्ये, त्यामध्ये मुठभर असे शेंगदाणे टाकले, जिरे टाकले, त्यानंतर एक मोठा कांदा उभा चिरून टाकला, कांदा झाल्याच्या नंतर छान असे कोथिंबीर टाकली आणि मग पोहे टाकले। हिरवी मिरची आवडत नाही कांद्याला म्हणजे पोह्याला आमच्या इथं हिरवी मिरचीचे पोहे कोणीही खात नाही, लाल तिखटचेच पोहे लागतात, त्यामुळे त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडीशी चिमूटभर साखर घातली। साखर घातल्याने खूप छान अशी चव येते। आता टाकलेली आहे खूप सारी कोथिंबीर काही हटत नाही घरातली, कारण कोथिंबीर खूप स्वस्त झालेली आहे आणि गावरानी कोथिंबीर इतकी छान कोथिंबीर येते ना, खूपच छान कोथिंबीर यायला लागली, त्यामुळं कोथिंबीर कमी पडतच नाही घरामध्ये। चला माझा चहा पण छान झालेला आहे आणि चहा पण ओतून घेतला आणि तिचे पोहे पण प्लेटमध्ये काढून घेतले। बघा असं असतं, आपण चहा प्यायचा ठेवला पण तिचं अगोदर करून दिलं, त्यानंतर मी माझा चहा घेतले। चला आता सकाळपासून सकाळी एकदा घेतलेला आहे, त्यानंतर म्हणलं चला परत एकदा चहा घेऊ, कारण दिवसभर उपवास म्हणल्यानं आळस येतो आणि फराळ थोडंसं उशिरा करणार आहे मी बाकीचे कामं झाल्याच्या नंतर। मग मी चहा घेतला, चहा घेण्याच्या अगोदर पाणी घेतलं, कारण सकाळपासून पाणी पिलंच नव्हतं। कामाच्या घाई गडबडीमध्ये चहा प्यायची, पाणी प्यायची आणि जेवण करण्याचे हे काहीही लक्ष राहत नाही, असंच होतं। चला तर मग आता मसालेदाणं पण भरून घेतली आणि जे काही डबे काढलेले होते ते लगेचच पुसून ठेवून दिले, कारण जिरे मोहरीचे डबे काढलेले होते लगेचच पुसून ठेवले, कारण आपले हात लागतात। तसे तर मी तेलकट वगैरे हात कधीही डब्याला लावत नाही, कारण आपल्यालाच स्वच्छ करावं लागतं, म्हणून आपण सुरुवातीला स्वच्छता जर ठेवली तर घाण होतच नाहीत, सहसा माझे डबे जास्त घाण होतच नाहीत। त्यानंतर बाकीची सगळी आवरावर केली, भांडे घासून घेतले, किचन ओटा आवरून घेतला आणि त्यानंतर माझी साबुदाणा खिचडी करायला टाकले, म्हणजे एवढे कामं करायचे होते मला, म्हणून मी अगोदर चहा घेतलेला होता।
आणि उपवासानं काय होतं, थंडी खूप म्हणलं तर खूप भयंकर थंडी आहे आणि त्यांनी काय होतं, डोकं दुखायला लागतं. त्यामुळं थोडासा अद्रक टाकून चहा केलेला होता. मग मस्त लाल मिरचीची साबुदाणा खिचडी केली. साबुदाणा खिचडीला मला हिरव्या मिरच्या आवडतात, पण हिरव्या मिरच्याच नव्हत्या घरी, त्यामुळं लाल मिरची टाकलेली आहे आणि तयार झालेली आहे. आता दही वगैरे काही नव्हतं ह्याच्यामध्ये. मी उपवासाचं आंबट गोड लोणचं घेणार आहे आणि तेच खाणार आहे. चला तर मग खाऊन झाल्याच्या नंतर थोडंसं बसले. मग लगेचच मिस्टर आल्याच्या नंतर ते आले होते फेटा घालून. तर मला फेटा खूप आवडतो आणि खूप घालायला आवडतो, त्यामुळं मी फेटा घातला आणि थोडंसं रील्स केली, म्हणजे व्हिडिओ केला. आणि त्यांना म्हणत होते कसा दिसायला लागलाय फेटा. तर ते म्हणाले मला की तू आधीच चांगली आहेस आणि तुला सगळं काही चांगलं दिसतं, तू दिसायला चांगली आहेस, त्यामुळं फेटा वगैरे सगळं तुला कोणतेही रंग चांगले दिसतात, उठून दिसतात असे म्हणत होते, म्हणून मी हसत होते. तर मग त्यांना गिफ्ट आलेलं आहे, पाहू शकता. LIC मधून छान असे कपाचे शेट आलेलं आहे आणि दुसरा पण शेट जे आलेला आहे ना, ते तर खूपच सुंदर आहे, पाहू शकता. याच्यामध्ये 2 प्लेट आहेत, 6 कप आहेत आणि एक थर्मास आहे चहाचा. खूप सुंदर सेट आलेला आहे आणि गिफ्ट आहे बरं का LIC मधून. तर हे पोरं काय म्हणत होते, मुलं काय म्हणत होते, पप्पा याला फोडू द्या. तर माझं काही म्हणणं नव्हतं. पप्पा म्हणत होते नाही फोडायचं नाही, असंच पॅक राहू द्या, चांगलं असते. तर जेव्हा वापरायचं तेव्हा फोडूया. तर ते म्हणले नाही नाही, फोडून तर बघू द्या, हे थर्मास काय आहे, केवढं आहे ते. शेवटी त्यांचं कोणी ऐकलं नाही पप्पाचं. शेवटी आम्ही 3 जणं मिळून आणि ते एकटे, त्यांचं एकट्याचं म्हणणं होतं की नाही फोडायचं, मग आमच्या 3घाचं म्हणणं होतं फोडायचं आणि बघायचं. मी म्हणलं बघा. मग ते काढलं, शेवटी आम्ही 3घांनी मिळून फोडलं आणि ते बघितलं. थर्मास छोटा आहे, म्हणजे 4 ते 5 कप चहा बसतो त्याच्यामध्ये. आणि सकाळी सकाळी आपल्याला गरम पाणीसुद्धा प्यायला करून ठेवता येतं. जेणेकरून जर समजा एक जण पहिल्यांदा ज्यानं उठलं त्यानं गरम उकळीचं पाणी करून ठेवलं की दुसरं 1-1.5 तासानं उठलं तरी त्याच्यासाठी हे पाणी राहतं. तर बघा असं गिफ्ट आलेलं आहे, चांगलं आहे, एकदम छान आहे. आणि हे जे आहे ना, माझ्या नवऱ्याच्या कष्टाचं फळ आहे. म्हणजे कष्ट करावे लागतात तेव्हा कुठं असे बक्षीस भेटतात, बरोबर का नाही. त्यामुळं त्यांना दाखवित होते आणि म्हणलं तुम्हालाही दाखवूया. चला म्हणलं, खूप सुंदर आहे आणि मला कपाचे सेट खूप आवडले. आता यातला एक कपाचा सेट जे आहे ना, हे छोटावाला, तर ते मी वापरायला काढणार आहे. मग आता हे ठेवलं तिथं. चला म्हणलं फेटा घालून ते आले होते, तर फेटा घालूनच आपले बक्षीस पण दाखवूया. मग तुम्हाला दाखवले. आणि सांगण्याचं एवढंच की LIC एजंट मीच आहे. मिस्टर काम करतात पण मी एजंट मीच आहे. तर माझ्या नावचीच एजन्सी आहे आणि सत्कार करायला मलासुद्धा आमंत्रण होतं तिथं, पण मी गेलेली नाही. मुलगा आणि मिस्टर गेलेले होते. मग चहा वगैरे घेतला आणि निघालो आम्ही किराणा सामान आणायला. आता तिथलं काही शूट वगैरे करणार नाही. आता आज करायच्या होत्या साड्या खरेदी आणि किराणा सामान. मग किराणा सामान अगोदर घ्यायचं, मग किराणा दुकानवालं सामान घरी आणून देतो. तर मग आम्ही तिथून पुढं मार्केटमध्ये जाणार, साड्या वगैरे बघणार, असं करणार आहोत. तर पाहू शकता रोड वगैरे छान केलेले आहेत. आणि हे जे वरी उडत आहे ना, ते एखादं उमेदवार जे उभं राहिलेलं आहे त्यांच्या नावचं ते उडत आहे, बॉल टाईप. त्यांना विचारत होते हे काय आहे. छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.